नमस्कार मंडळी, आपल्याला अजून एक बुकिंग मिळाली आहे विरारसाठी. वसईला चाललोय आपण आणि गाडी भरून मी निघालोय. ऑन द वे आहे. ब्लॉग थोडासा उशिरा चालू केला कारण की गडबड होती. आता मी रस्त्याला मार्गस्थ झालेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूप खड्डे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये खड्डे झालेले आहेत आणि रस्ता पण खूप शॉर्ट आहे, बघू शकता. या सगळ्या गोष्टी आहेत. रस्त्याच्या खाली जर गाडी उतरवली तर गाडी पलटी होण्याची जास्त शक्यता आहे. तर मी आता हळूहळू गाडी नेतोय, बघू शकता. एकच गाडी जाऊ शकते एवढा रस्ता आहे. तुम्ही बघू शकता आपला वाशिम ते अंबाडी हा रस्ता आहे. हा आजूबाजूला गाडी खाली उतरवली की गाडीचा कार्यक्रम झाला. आणि आपल्या गाडीत जवळपास 700 किलो माल आहे, त्यामुळे मला एकदम आरामात गाडी चालवायला लागते. म्हणून मी जास्त ब्लॉग करत नाही आहे. क्लायमेट बघू शकता किती सुंदर झालं आहे, एक नंबर विषय आहे. हळूहळू आपण पोहोचतोय. गाणी लावली आहेत, मस्त एन्जॉय करतोय गाणी. कोणाचं काय त्यांचा विषय बघा. भर रस्त्यामध्ये त्यांना काय दुसरं दिसत नाही, काय भेटत नाही. घर सगळं सोडून हे लोक इथे आराम करतात. फुल मजा चालली. समोरून गाडी येते, पण इथेच थोडीशी दाबून घेऊ गाडी. रस्ता लहान असल्यामुळे थोडं समजून घेतलं जातं आणि जे ड्रायव्हिंग अंडरस्टँडिंग आहे त्यामध्येच या रस्त्याचा प्रवास होतो असं मला वाटतं. सगळे एकमेकांना समजून घेतात. अंबाडीची मच्छी. अंबाडी खूप फेमस आहे मच्छीसाठी. अंबाडीला पोचलेलो आहेत आपण. इथूनच आपण वसईला जाणार आहोत. आता आपल्या मित्राचं मोटर्सचं दुकान आहे अंबाडीला, बघू शकता तुम्ही. आपल्याला भेटायला येतोय. 2 मिनिटं आलो तर आवाज दिला, आपल्याला भेटायला आला. नमस्कार. हॅलो. वज्रेश्वरी. बाबा खड्डा बघा. बाबा. आलेलो आहेत आता इथे वसईला. या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला खाली करायची आहे गाडी आणि इथून लगेचच परत व्हायचं आहे कारण की सेकंड अजून एक बुकिंग मिळतं आहे असं वाटतं आहे. बघू, इथून लवकर गेलो तर आपल्याला ते मिळेल, नाही तर मग उशीर होईल. उशीर झाला तर मग उद्यावर जाईल. जे काय असेल ते मी अपडेट देईल. इथून खाली झाल्यानंतर पळायचं आपल्याला इथून, कारण की आता इथे ट्रॅफिक होते. ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी आपल्याला इथून लवकरात लवकर निघणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की ही गाडी जेव्हा आपण खाली करतो तेव्हा आपल्याला स्वतःला ती रिकामी करावी लागते की आपल्याला तिथे कोण हेल्प करतं. इथे आल्यानंतर फक्त गाडी चालवणं आणि गाडीमध्ये असलेल्या सामानाची आपण काळजी घेणं, याच गोष्टी फक्त मॅटर करतात. तिकडे आल्यानंतर आम्हाला असतात. आम्हाला दादा आपली गाडी रिकामी करतात आणि त्यांचा जो काय मोबदला असतो तो त्यांना कंपनी देते, किंवा आपण ज्या कंपनीतून आलेलो आहोत त्यांच्यावरती जर ते काय असेल तर त्यांना आपण पे करायचं आणि गेल्यानंतर आपण सांगायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचा पे मिळतो. त्यामुळे फक्त गाडी चालवायची आणि गाडीमध्ये असलेल्या सामानाची काळजी घ्यायची, या 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचं दिसत नाही आहे, एवढी धूळ उडते. रस्त्याची हालत खूप खराब आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक होते. आता बघू शकता ट्रॅफिक आहे, बरीच ट्रॅफिक आहे. सिंगल लेन आहे त्यामुळे जास्त ट्रॅफिक वाटते. आता थोडंसं टाइमपास करत गाणी ऐकत आपण चाललेलो आहोत. आपण ड्रॉप केलेला आहे आणि तिथून ऑन द वे आता निघालो आहोत. तर आता बघूयात किती वेळ लागतो पोहोचण्यासाठी. जसं काय असेल मी अपडेट देईल तुम्हाला.
यासाठी की सकाळची वेळ आहे, रात्री आपण 9 साडेनऊ वाजता पोचलो होतो आणि पोचल्यानंतर आपण अजून एक कंपनीमध्ये बुकिंग घेण्यासाठी गेलो. 9 साडेनऊ वाजता आपल्याला परेलची बुकिंग मिळाली आहे. तर आपण सकाळीच निघतोय कारण की गणपतीचे दिवस चालू झालेत. तर गणपतीच्या दिवसांमध्ये आपल्याला तिथे ट्रॅफिक लागू शकते कारण परेल हे लालबाग जवळ असतं. लालबागचा आपला गणपती बाप्पा आपल्याला 10 दिवसासाठी स्थानपन्न होतो, त्यामुळे तिथे ट्रॅफिक असते आणि नो एंट्री पण लागू शकते. या कारणांमुळे मी सकाळी लवकरच निघालो आहे. तर ती गाडी बघू शकता, आपली पेट्रोल आपले डिझेल भरते आणि थोडे रस्ते पण रिकामे आहेत, ट्रॅफिक कमी आहे. त्यामुळे आज पप्पा पण आपल्यासोबत आहेत कारण की ॲक्च्युली इश्यू असा आहे की मी ट्रान्सपोर्टचं लायसन काढलं आहे. तर त्याचं आता लर्निंग लायसन चालू आहे. तर लर्निंगचा रूल असा असतो की सोबत आपल्या जो परमनंट लायसनवाला ड्रायव्हर आहे तो आपल्यासोबत असावा लागतो. त्यामुळे मी काही ठिकाणी पप्पांना घेऊन जातो आणि जिथे गर्दी कमी असते तिथे मी स्वतः जातो, एकटा जातो. आता काही 4-5 दिवस राहिलेत आपले लर्निंग लायसन संपायचे, मग आपली ट्रायल होईल आणि आपल्याला पक्का लायसन मिळेल. तर एक 4 ते 5 दिवसांमध्ये माझ्याकडे पावती येईल, म्हणजे मी बाहेर जाण्यासाठी तयार असेल. म्हणून मी सध्या बाहेर जात नाही आहे. लोकल जे आहेत तेच ट्रिप करतो आहे आणि पप्पा आहेत ते बाहेर जात आहेत. तर चला रस्त्यावर भेटूयात आणि पोचल्यावर तुम्हाला कळवतो रस्त्यात काय असेल इंटरेस्टिंग तुम्हाला दाखवतो. गाडी उतरवून झालेली आहे. गाडीतलं सामान बघू शकता. हे सामान होतं एवढं, हे उतरवायचं होतं आपल्याला. उतरवून आता इथे टाटा पॉवरला आलेलो आहेत. निघतो इथून. इथे शूटिंगची परमिशन नाही आहे आपल्याला. तर काम झालेलं आहे. थोडं अर्धा तास लागला, अजून वेळ लागणार होता पण मी थोडं लवकर करायला सांगितलं आणि जे काम करत होतं त्यांच्याकडून आपण करून घेतलेलं आहे. इथून निघूयात आणि बाहेर गेल्यावरती भेटूयात. मित्रांनो पोहोचलेलो आहेत घरी आपण. तर कालपासून आपण 2 ट्रिप केल्या. तो त्याचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कळवा आमच्या कमेंट सेक्शनमध्ये. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर मग भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी जस्ट घरी पोहोचलो आहे आणि बघू शकता माझं घर आणि घरी पण पोहोचलेलो आहे. तर कालचं वसईची ट्रिप आणि आजची परेलची ट्रिप कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.